नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी पुण्यातून समोर येते. पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधी तुफान राडा झालाय. काँग्रेस कार्यकर्ते आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते आमने सामने आले. पुण्यात 50 ते 60 काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम, प्रशांत जगताप मैदानात उतरले होते. एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी मुलींना बोलण्यापासून रोखल्याचा आरोप काँग्रेसनं केलेला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप अभाविपनं केलेला आहे. अभाविपनं मुलीला बोलण्यास रोखल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तर विजय वडेट्टीवारांना धक्काबुक्कीच्या प्रयत्नाचाही आरोप केलेला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्याची ही 3 दृश्य आपण पाहतोय. फर्स्ट इयरला 9,760 आणि सेकंड इयरला 3,760 फीस भरलेली आहे. काल आमच्या कॉलेजमध्ये एनएससीयू आणि कॉन्क्रीटची मॅनिप्युलेट करून बाईटमध्ये बोलवून घेतलं की आम्ही पूर्ण फीस भरलेली आहे आणि हे पण बोलले की जर आम्ही आता जरी आम्ही इतके भरतो तर नंतर आम्हाला पूर्ण 1,60,000 भरावे लागतील म्हणून. आणि त्यासाठी मी माफी मागते, कॉलेजला माफी. उद्याच्या कार्यक्रमाला जायचं नाहीतर आम्ही हॉस्टेलमधून काढून देतो. हे सगळं होते. एवढे आरोप असताना आम्ही आतमध्ये गेलो. मला 15-20 मिनिटं आत जाऊ दिलं नाही वॉर्डनने. ते आधी चेक केलं सगळं. सीसीटीव्ही बंद होते. सीसीटीव्ही चेक करू दिलं नाही आम्हाला. काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सीओयूपीच्या प्रिमायसेस मध्ये जाऊन राडा केलाय, रडीचा डाव खेळलाय. म्हणजे स्वतःच आतमध्ये जाऊन धुडगूस घातला, विद्यार्थ्यांना धमकावलं, लाथाबुक्यांनी मारलं आणि आता स्वतःच माध्यमांसमोर येऊन बोंबाबोंब करतायत की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला झाला. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुणे शहर याचा तीव्र निषेध करत आहे. बाहेरची मुलं होते, त्यांनी आम्हाला सांगितलं 8 वाजेपर्यंत व्हिडिओ द्या. तुम्ही कॉलेजची बदनामी केलेली आहे. 8 वाजेपर्यंत व्हिडिओ द्या कॉलेजच्या बाजूने. नाही दिला तर तुमच्यावर कमिटी बसवू. हे कोण असतात व्हिडिओ मागणारे, कमिटी बसवणारे? यांच्या हातात काय? मग विद्यापीठ प्रशासन काय करताय? व्हीसी काय करतायत? बाहेरचे पोरं येतात, बाहेरचे गुंड येतात, इथल्या अनाथ मुलांना धमकवतात, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पोरांना धमकवतात. ही जेवढी एबीव्हीपीच्या गुंडांची चूक आहे तेवढीच चूक इथल्या व्हाईस चान्सलरची आहे, इथल्या विद्यापीठ प्रशासनाची आहे. खरं तर एबीव्हीपीने खुश व्हायला पाहिजे होतं, कारण की ते विद्यार्थ्यांसाठी लढतात. आम्ही काल मुद्दा उचलला, त्या मुलांनी काल मुद्दा उचलला. आज युनिव्हर्सिटीने सांगितलं तुमची 3 वर्षाची स्कॉलरशिप आम्ही तुम्हाला देतो. हे खरं तर विद्यार्थ्यांचं यश होतं. एबीव्हीपीचं पण यश त्यांनी मानायला पाहिजे जर तुम्ही विद्यार्थी संघटना समजता तर. शॉक मध्ये आणि आम्हाला एवढीच गॅरंटी पाहिजे की ती मुलगी सेफ असायला पाहिजे, ती आज रात्री सुरक्षित असायला पाहिजे. आम्ही एवढीच मागणी करतोय महिला म्हणून तिच्यासाठी की तिच्याशी आम्हाला बोलू देत किंवा तिला बघू देत किंवा तिला भेटू देत. पण पोलीस डिनाय करतायत. तिची कंडिशन काय अजून आम्हाला कळत नाही. आमची एवढीच मागणी आहे शांततेत की तिला आज रात्री सिक्युरिटी देऊन ती सेफ असली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर कॉलेजमधून तक्रारींचा फार मोठा पाडा हा वाचला जात आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा हा छात्रवृत्ती घेऊन हा कार्यक्रम आम्ही राजकीय न ठेवता केवळ हा शैक्षणिक स्वरूपाचा आणि युवकांच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे. त्यामध्ये भरभरून मिळणारा जो प्रतिसाद आहे, या प्रतिसादाच्या अनुषंगानं कुठेतरी अस्वस्थता ही विरोधी गटामध्ये निर्माण झाली आहे आणि त्यांनी भाडोत्री गुंडांकरवी जे प्रकार या ठिकाणी चालवलेले आहेत त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करून अशा प्रकारची भूमिका घेतली आहे आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही बाहेर पडतोय. पण एवढं तसं बाजूनी केलेली दादागिरी आहे. एबीपीच्या पुढे या ठिकाणी धुडकूस घालणाऱ्या चुकीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आमच्या कार्यक्रमात केलं. पण मला खात्री आहे की उद्या हजारोच्या संख्येने या छात्रवृत्तीच्या कार्यक्रमात नक्की येतील. खरं लोकशाहीला हे गालबोट लागणारा प्रकार आज घडलेला आहे. छात्रवृत्ती हा केवळ संवादाचा कार्यक्रम आहे. ओढी भीती कशासाठी? ही लोकशाही आहे. विद्यार्थ्यांचा आवाज महत्वाचा आहे. 100% मारहाण झालीच आहे. कशासाठी हे मारहाण विद्यार्थ्यांना केली जाते? दिल्लीत सुद्धा अशीच मारहाण केली. काय झालं त्याचं लोकांनी देशाने पाहिलेलं आहे. मारहाण करण्याची गरज नाही. त्या पोरीच्या भावानी फोन केल्यानंतर आमच्या पोरी काही आल्यात, आमच्या मुली युवक काँग्रेसच्या की न्याय मागायसाठी ज्या 2 मुली अनाथ मुलींना
ज्या पद्धतीनं हुकुमशाही गुंडगिरी दादागिरी करण्याचं काम उद्याच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गालबोट लावून ते यामध्ये कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी हे रचलेलं षडयंत्र आहे. तर एबीव्हीपीनं मुलींना बोलण्यापासून रोखल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे. तर पुण्यामध्ये काँग्रेस आणि त्याचबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला.